काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीप माने यांचा आदेश शिरस्या वंदमानत माने समर्थक कार्यकर्त्यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्धार केला। तर दुसरीकडे 10 वर्ष सत्तेत राहून सतत त्रास दिलेल्या भाजप आणि त्यांच्या उमेदवाराविरोधात माने समर्थकांनी आता एकीची वज्रमूठ आवळली आहे। माजी आमदार दिलीप माने यांच्या पाठबळामुळे धर्मराज कडादी यांचं बळ आता वाढलंय। सोलापुरातील जिल्हा परिषदेजवळील ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या सभागृहामध्ये माजी आमदार दिलीप माने यांच्या उपस्थितीमध्ये समर्थक कार्यकर्त्यांची विधानसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी दिलीप माने यांनी बैठक घेतली। या बैठकीच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। कार्यकर्त्यांच्या मनोगतानंतर दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना एबी फॉर्म संदर्भात घडलेल्या घडामोडी कथन केल्या। पण झालं ते गेलं, विसरून जायचं, आता काय करायचं या निर्णयाचा चेंडू त्यांनी कार्यकर्त्यांवर सोपवला। त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माने हाच आमचा पक्ष आणि ते सांगतील त्यांच्याच पाठीशी आम्ही राहू अशा भावना व्यक्त केल्या आणि त्यानंतर माने यांनी धर्मराज कडादी यांच्या पाठीशी आपण उभे राहू अशी ग्वाही दिली। ते असं म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून एकमुखी पाठिंबा जाहीर केला। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आप्पासाहेब काळे, सचिन गुंड, नागेश बिराजदार, श्रीकांत मेलगे पाटील, प्राध्यापक सतीश दरेकर, प्रथमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। या बैठकीला बाजार समितीच्या माजी सभापती इंदुमती अलगोंड पाटील, माजी संचालक वसंत पाटील, बापू पाटील, निंगप्पा खुपसंगी, राम गायकवाड, महादेव नरोणे, आसिफ शेख आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।